सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपदा मुंडे या त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये एक प्रामाणिक, जबाबदार अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र गेल्या काही महिन्यापासून त्या प्रचंड मानसिक तणावात होत्या आणि अखेर त्यांनी हार मानली. ज्यांच्या हातावर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे आहेत. त्यात त्यांनी एका पोलीस उपनिरीक्षकावर 4 वेळा शारीरिक अत्याचाराचा आरोप केला आहे. तसंच दुसऱ्या एका व्यक्तीने सतत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे, तर आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अजूनही फरार आहेत. त्यांनी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार केली होती. माझ्यावर अन्याय होत आहे, मी जीव देईन, असे त्यांनी म्हटले होते. या दरम्यान संपदा मुंडे यांच्या मृत्यूमुळे आरोग्य विभागात शोककळा पसरली आहे. हा फक्त एका डॉक्टरच्या आत्महत्येचा प्रकार नाही, तर एक स्त्रीच्या न्यायासाठीच्या लढ्याची कहाणी आहे. त्यांच्यावर अन्याय झाला, पण त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासात सत्य लिहून ठेवलं. व्हिडिओ आवडल्यास फॅक्टेज स्टोरीज चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ आपण रोजच आणतो.